आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे पोर्टफोलिओ. डॉक्टर स्मिता जोशी मॅडम किंवा स्मिता अंत्रे मॅडम ह्या आपल्याला ओळखीच्याच आहेत. आपल्या वैशाल विभागामध्ये मॅडमनी आपल्या समोर करिअरच्या नवीन वाटा आणि AI चा शिक्षणात उपयोग कसा होतो याविषयी खूप छान आणि सखोल मार्गदर्शन दिलं होतं. तर मॅडम संगमनेरच्या आहेत आणि त्या कम्प्युटर सेंटर चालवतात आणि विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात. विविध शाळेमध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन, सामाजिक संस्थांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. बेरोजगारांना शिक्षणाच्या कोणकोणत्या संधी आहेत, नोकरीविषयी कोणकोणत्या नवनवीन संधी आता उपलब्ध झालेल्या आहेत त्याविषयी सखोल मार्गदर्शन करतात. मी आपला जास्त वेळ न घेता मॅडमचं आपल्या या ऑनलाईन मीटिंग मध्ये हार्दिक स्वागत करते आणि मॅडमला त्यांचं लेक्चर पुढे कंटिन्यू करायला सांगते. धन्यवाद मॅडम, तुम्ही मला संधी दिली आणि मुलांशी बोलण्यासाठी. मी खास लोणीला आले तेव्हा पण मला मुलांशी गप्पा मारून छान वाटलं आणि आज आपण परत ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून भेटत आहोत. उद्याही माझं एका कॉलेजमध्ये सेशन आहे, श्रीगोंद्याला जायचं आहे मला उद्या. आणि तर आज आपण विद्यार्थ्यांशी पोर्टफोलिओ या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर सुरू करण्याआधी माझा आवाज येतोय का सगळ्यांना? आणि मी एक पीपीटी शेअर केले तर तो दिसतोय का तुम्हाला? पहिली स्लाइड माझा फोटो असलेली? येस मॅडम दिसतंय. ओके, ठीक आहे. मग आपण सुरू करूया. साधारणतः 39 मुलं ऍड झालेले आहेत मॅडम. हो. ओके, मग मी सुरू करते. येस मॅडम. ओके, तर आपण जेव्हा करिअरच्या नवीन वाटा या विषयावरती व्याख्यान घेतलं होतं कॉलेजमध्ये, तर त्यावेळी आपण रेझ्युमे विषयी शिकलो होतो किंवा रेझ्युमे विषयी काही पॉइंट बघितले होते. मला मॅडम बोलले होते की आपण रेझ्युमे विषयी बोलूया आणि म्हणून आपण रेझ्युमे वरती काही गोष्टी तेव्हा आपण बोललो होतो. तर आज आपण रेझ्युमे तर माहिती आहे आपल्याला, पण तरी रेझ्युमे आणि पोर्टफोलिओ या दोघांमध्ये काय फरक आहे आणि कसा बनवला जातो, रेझ्युमे बनवताना कोणत्या गोष्टी बघायच्या आणि पोर्टफोलिओ बनवताना कोणत्या गोष्टी बघायच्या हे बघणार आहोत. तर साधारणतः रेझ्युमे काय आहे, तर आपल्याला एखाद्या ठिकाणी अर्ज करायचा आहे किंवा आपली माहिती एखाद्याला द्यायची आहे त्यावेळी आपण रेझ्युमे बनवतो किंवा पोर्टफोलिओ बनवतो. पण मग त्या दोघांमध्ये फरक काय आहे किंवा कसा बनवला जातो? तर रेझ्युमे बनवताना स्ट्रिक्टली तो 1 पेज असावा, म्हणजे एका पेजमध्येच तो बसलेला असावा, म्हणजे एका पानामध्येच आपण तो दाखवू शकतो किंवा देऊ शकतो, द्यायला हवं. याविरुद्ध पोर्टफोलिओ जर म्हटलं तर तो आपण 2-3 पानांचा असू शकतो, 5-10 पानांचा असू शकतो, म्हणजे देर इज नो लिमिट. पोर्टफोलिओ किती मोठा असेल हे असं नाही की फक्त इतक्या पानांचा असायला पाहिजे, तितक्या पानांचा असायला पाहिजे, त्याला लिमिट नाहीये. तर रेझ्युमेला जसं लिमिट आहे तसं पोर्टफोलिओला लिमिट नाहीये. पण रेझ्युमे किती पानांचा असायला हवा, तर 1च पानाचा असायला हवा. जेव्हा रेझ्युमे आपण बनवतो तेव्हा काय टिप्स आहेत, तर त्याच्यामध्ये सगळं समराईज असतं, म्हणजे फक्त हायलाइटेड पॉइंट आपण त्यामध्ये देत असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा, स्टुडंटचा किंवा एखाद्या एम्प्लॉईचा, एखाद्या कॅन्डिडेटचा, पार्टिसिपंटचा रेझ्युमे बनवला जातो तेव्हा तो 1 पेज असतो आणि 1 पेज मध्ये काय असतं त्याचं, तर त्याची फक्त समरी असते. जसं सुरुवात त्याची जी केली जाते ती थोडक्यात पर्सनल माहिती जी आहे, हायलाइटेड पॉइंट ती सांगितले जातात. त्यानंतर त्याचा काही एक्सपिरियन्स असेल तर तो एक्सपिरियन्स सांगितला जातो. त्यानंतर त्याच्या की अचिव्हमेंट. आता हे रेझ्युमे किंवा पोर्टफोलिओ बनवताना की अचिव्हमेंट किंवा की पॉइंट्स खूप महत्वाचे असतात. काय असतं हे, तर जसं आज कंपन्यांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये हजारोनी अर्ज येत असतात. मग हे सगळे अर्ज HR डिपार्टमेंटद्वारे हँडल केले जात नाही. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ऍपचा वापर केला जातो, वेगवेगळ्या वेबसाईटचा वापर केला जातो आणि त्याच्यातून सॉर्टिंग केले जातात. म्हणजे जसं एका कंपनीने सांगितलं त्यांच्या HR डिपार्टमेंटने की आमच्याकडे दिवसाला 50,000 अर्ज येतात. मग हे 50,000 अर्ज एक व्यक्ती किंवा एक टीम हँडल करू शकत नाही किंवा चेक करू शकत नाही. मग ह्या 50,000 मधून सॉर्ट केले जातात की कोणत्या विद्यार्थ्यांना आपल्याला इंटरव्ह्यूसाठी कॉल द्यायचा किंवा पुढचे राऊंड घ्यायचे. मग हे करत असताना ते कशाचा वापर करतात, AI चा वापर करतात आणि त्या AI च्या माध्यमातून तुमचे जे ऍप्लिकेशन्स आहेत किंवा तुमचे जे अर्ज आहे किंवा तुमचे जे रेझ्युमे आहेत किंवा पोर्टफोलिओ आहेत हे जे आहे ते हँडल केले जातात. आणि त्यामध्ये मग तुमचं जे जॉब डिस्क्रिप्शन असेल किंवा तुम्ही जे कीवर्ड्स वापरलेले असतील
त्याला मॅच होणाऱ्याच अर्जांना सिलेक्ट केलं जातं, बाकीचे अर्ज बघितले पण जात नाही. त्यामुळे अर्ज तयार करताना, रेझ्युमे तयार करताना, पोर्टफोलिओ तयार करताना आपण खूप काळजीपूर्वक, म्हणजे त्यातले जे शब्द आपण वापरतोय ते खूप महत्वाचे असतात. म्हणजे कोणते शब्द वापरले म्हणजे मला इंटरव्ह्यूचा कॉल येईल किंवा कोणते शब्द नाही वापरायला हवे, तर याची काळजी आपण घ्यायला हवी. तर रेझ्युमे बनवताना मोस्टली स्पेसिफिकली, कारण का तर तो एकाच पानाचा असतो, त्यामुळे हे कीवर्ड्स महत्वाचे असतात. जे काही जॉब डिस्क्रिप्शन, म्हणजे एखाद्या कॉलेजची ऍडव्हर्टाईज झाली किंवा एखाद्या शाळेची ऍडव्हर्टाईज झाली की आम्हाला ह्या पदासाठी ह्या प्रकारचे शिक्षक नेमणूक करायची आहे, मग त्यांची जे जॉब डिस्क्रिप्शन आहे, शाळेचं जे जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याला अनुसरूनच तेच कीवर्ड वापरून तुम्ही तुमचा रेझ्युमे तयार करायला हवा, तुमचा पोर्टफोलिओ तयार करायला हवा. जर त्या शाळेने एआयच्या माध्यमातून तुमचे अर्ज हँडल केले तर त्यातून तुमचा अर्ज जो आहे तो सिलेक्ट व्हावा, यासाठी हे कीवर्ड जे आहेत, कीवर्ड म्हणजे महत्वाचे शब्द त्यातले जे आपण वापरतो ते खूप महत्वाचे असतात. त्याचबरोबर तुमचे जे काही सर्टिफिकेशन असेल, तुमचं जे एक्सपिरियन्स असेल किंवा तुम्ही जे काही टूल्स वापरलेले असतील तुमच्या क्लासरूमसाठी, किंवा तुम्ही जे मॉडर्न टूल्स अचीव्ह केले असेल किंवा शिकले असेल, तुम्ही तुमच्याकडे काही स्किल असेल, तर हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये नमूद करायला हवं. तुमचा जो काही रेझ्युमे असेल किंवा पोर्टफोलिओ असेल तर तो प्रोफेशनली दिसला पाहिजे किंवा प्रोफेशनली बनवला पाहिजे. तुम्ही किती कलर पेन वापरलेत किंवा किती सुंदर अक्षरात लिहिलेत त्यापेक्षाही तो त्याच्यामध्ये हेडिंग कसं लिहिलेलं आहे, तुमचा फॉन्ट जो आहे, म्हणजे मध्येच मोठा अक्षर मध्ये छोटं अक्षर असं चालणार नाहीये, किंवा मध्येच खूप सारी स्पेस तुम्ही सोडलीये, तर त्यामुळे सुद्धा नीटनेस जो आहे तो तुमच्या रेझ्युमेला राहणार नाहीये. तर ही काळजी जी आहे ती आपण घेतली पाहिजे की रेझ्युमे जेव्हा आपण तयार करतो तेव्हा तो रेझ्युमे नीट असायला हवा आणि एकच पानाचा स्ट्रिक्टली असायला हवा. तर हे झालं रेझ्युमेच्या बाबतीत. रेझ्युमे मध्ये आपल्याला तयार करण्यासाठी खूप सारे वेगवेगळ्या वेबसाईट आहे, वेगवेगळे टूल्स आहेत ज्याच्याद्वारे आपण रेझ्युमे बनवू शकतो. जसं कॅनवा आहे, Naukri.com आहे, जॉब है टीचर आहे, हा एक टूल आहे. त्यानंतर आउटस्पार्क रेझी आहे, resume.io आहे, एन्हान्सी आहे, रेझ्युमे जिनियस आहे आणि लाईव्ह करिअर आहे. तर असे वेगवेगळे जे जॉब रेझ्युमे बिल्डर टूल्स आहेत त्याचा वापर करून आपण स्वतःचा रेझ्युमे बनवू शकतो. तर मी जस्ट तुम्हाला रेझ्युमे विषयी सांगितलं. रेझ्युमे काय असतं तर तुमच्या विषयी, तुमच्या स्वतःची आयडेंटिटी सांगणारं एक सिंगल पेज, जे एका पानामध्ये तुमची सगळी समरी असेल, ज्याच्यामध्ये तुमची स्वतःचं नाव असेल, तुमचा मेल आयडी असेल, तुमचा फोन नंबर असेल, त्यानंतर तुमचं एज्युकेशन असेल, त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स असेल, तुमचे स्किल्स असतील किंवा तुमच्या अचिव्हमेंट्स असतील, आणि प्लस तुमचं जे काही समरी असेल ती सुद्धा तुम्ही त्यामध्ये मेन्शन करू शकतात. तर रेझ्युमे तयार करताना तो एकच पानाचा असायला हवा. पण या विरुद्ध जेव्हा आपण पोर्टफोलिओ बनवणार आहोत तर पोर्टफोलिओ जो आहे, जसं तुमच्या सिलेबसमध्ये पोर्टफोलिओ आपल्याला दिलेला आहे आणि त्यामुळे आज आपण पोर्टफोलिओ विषयी सेशन घेत आहोत. तर सुरुवात मी फक्त रेझ्युमेची ओळख व्हावी तुम्हाला म्हणून रेझ्युमे विषयी बोलले. आता आपण पोर्टफोलिओ विषयी बघणार आहोत. पोर्टफोलिओ कसा तयार करायचा. मग बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा एमएडच्या विद्यार्थ्यांसाठी जेव्हा आपण पोर्टफोलिओ तयार करणार आहोत तर आजच्या सेशनमध्ये आपण पोर्टफोलिओ काय आहे किंवा पोर्टफोलिओची कन्सेप्ट काय असते तर हे आपण बघणार आहोत. स्वतःचा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा हे पण आपण आज बघणार आहोत. आणि जाता जाता मी तुम्हाला एक रेडीमेड स्टुडंट टेम्पलेट, म्हणजे एक फॉर्मॅट, रेडीमेड फॉर्मॅट ज्यामध्ये फक्त तुम्ही तुमचं नाव, तुमचे स्वतःचे डिटेल टाकून तुमचा रेझ्युमे तुम्ही बनवणार आहात, तर अशी एक मी टेम्पलेट सुद्धा देणार आहे. तर बीएड मध्ये असताना किंवा एमएड मध्ये असताना आपला जो पोर्टफोलिओ आहे म्हणजे काय आहे तर तुमचा शिकण्याचा प्रवास दाखवणारा आरसा. म्हणजे जसं रोज उठल्यानंतर आपण आरशा समोर उभं राहतो आणि आरशामध्ये आपण बघत असतो की मी कशी दिसते किंवा माझं काय आहे, चेहऱ्यावरती काय आहे वगैरे वगैरे. तर आपली पूर्ण फिगर जी आहे ती आपल्याला आरसा जो आहे तो सांगत असतो, की आपला फोटो जो आहे तो आपल्याला सांगत असतो. तसं आपल्या शैक्षणिक किंवा आपल्या शिकण्याचा जो प्रवास आहे त्याचा जो आरसा आहे तो असतो आपला पोर्टफोलिओ. मग हा स्वतःचा पोर्टफोलिओ जर आपल्याला तयार करायचा असेल तर तो कसा करायचा आहे. तर पोर्टफोलिओ तयार करत असताना आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या शिकणार आहोत किंवा त्या माहिती करून घेणार आहोत. तर विद्यार्थ्याचा, एखाद्याचा सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ स्टुडंट वर्क, एखाद्या विद्यार्थ्याने आतापर्यंत केलेली कामगिरी हे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये येणार आहे. म्हणजे त्याने काय शिकलेलं आहे, त्याच्याकडे स्किल्स कोणते कोणते आहेत, त्याने कोणत्या कोणत्या क्षेत्रात ग्रोथ घेतलेली आहे किंवा त्याने काय काय वेगळं अचिव्हमेंट केलेली आहे, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोर्टफोलिओ मध्ये आपण नमूद करणार आहोत. आता पोर्टफोलिओ म्हणजे काही एक नुसतीच फाईल नाहीये.
म्हणजे नुसतंच एक डॉक्युमेंट तयार केलं आणि देऊन टाकलं असं नाहीये. तर त्यामध्ये तुम्ही शैक्षणिक वर्षांमध्ये काय काय केलेले आहे, सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ युअर अकॅडमिक वर्क जे आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणार आहात तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. पोर्टफोलिओ एकाच पानाचा असतो का? तर नाही, तो 2 पानाचा असू शकतो, 4 पानांचा असू शकतो, कितीही पानांचा असू शकतो. पण मग याचा अर्थ नाही की मॅडमने सांगितले खूप जास्त असावा, पण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह किंवा माहिती भरेल तेवढाच असावा. 2, 3, 4 पानांचा सुद्धा तुम्ही तो देऊ शकता. जसं एखाद्या डॉक्टरकडे त्याची केस हिस्ट्री ठेवली जाते एखाद्या पेशंटची, मग त्यामध्ये सगळी त्या पेशंटची माहिती असते. तशी एखाद्या विद्यार्थ्याची पूर्ण त्याने शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय काय केलेले आहे, कोणते कोणते कोर्सेस त्याने केलेले आहे, कोणते क्लासेस त्याने घेतलेले आहे, त्याच्याकडे स्किल काय आहे, त्याने आतापर्यंत कशी ग्रोथ केलेली आहे, त्याच्या काय अचिव्हमेंट्स आहे, त्याने कोणते अवॉर्ड्स मिळवलेले आहेत, अशी सगळी जी आहे त्याची प्रगती, त्याने मिळवलेले कौशल्ये आणि त्याचं रिफ्लेक्शन, हे सगळं जे आहे ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट होणार आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ते नमूद करणं आवश्यक आहे. तर मला असं वाटतं की आता पोर्टफोलिओ ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असावी मुलांची. आणि जर मध्ये काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही ते लिहून ठेवा आणि आपण शेवटी क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. तर आता आपण बघितलं की पोर्टफोलिओ काय आहे. पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर तुमच्या शैक्षणिक प्रवासाचा एक आरसा आहे. आणि या पोर्टफोलिओमध्ये तुमचं शैक्षणिक म्हणजे तुम्ही अकॅडमिकली काय काय केलेलं आहे, अदर ऍक्टिव्हिटीमध्ये काय काय केलेलं आहे आणि तुमचा एक्सपिरियन्स काय आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्ही नमूद करणार आहात. मग आता पोर्टफोलिओ जेव्हा आपण तयार करतो तेव्हा त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. पोर्टफोलिओचे कोणते कोणते प्रकार आहेत, तर जसं अकॅडमिक पोर्टफोलिओ, टीचिंग पोर्टफोलिओ, डिजिटल किंवा ई पोर्टफोलिओ. मग आता हे पोर्टफोलिओ जेव्हा आपण तयार करतो तेव्हा विद्यार्थ्यांसाठी, साधारणतः बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी कोणते पोर्टफोलिओ महत्वाचे, तर अकॅडमिक पोर्टफोलिओ हा एक महत्वाचा आहे तुमच्यासाठी. आणि त्यानंतर डिजिटल म्हणजेच ई पोर्टफोलिओ जो आहे तो महत्वाचा आहे. मग यामध्ये आपण काय काय लिहिणार आहोत, तर आपला लेसन प्लॅन, म्हणजे एखाद्या तुम्ही लेसन घेतलेले असतील तर त्या लेसनचा प्लॅन तुम्ही कसा केला होता आणि तो कसा एक्झिक्यूट केला, त्याच्यासाठी तुम्ही मायक्रो टीचिंग कसं करतायत किंवा आयसीटीचे काही टूल्स जर तुम्ही वापरले असतील तर ते कसे वापरलेले आहेत, काही असाइनमेंट तुम्ही घेतले असतील एखाद्या क्लासमध्ये किंवा विशिष्ट असं वेगळं काही, तर ते तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकतात. आणि त्याचबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर जसं एखादा सेशन घेत असताना विद्यार्थ्यांना ती कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा प्रयत्न केला, ते करत असताना तुम्हाला जर असं वाटलं की बाबा माझ्यामध्ये हे करताना मी हे जे एक्झिक्युशन केलेले आहे त्यामध्ये मी थोडासा बदल करायला हवं होतं, म्हणजे माझी काहीतरी चूक झाली, तर ते सुद्धा तुमच्याकडे ऍक्सेप्टन्स असायला हवं. आणि मग विद्यार्थ्यांकडून आलेले फीडबॅक आणि मग पुढच्या वेळी तुम्ही नवीन काय करणार आहात त्या सेशन घेत असताना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिफ्लेक्शन्स मध्ये येणार आहेत. तर जेव्हा आपण पोर्टफोलिओ तयार करणार आहोत तेव्हा अकॅडमिक पोर्टफोलिओ तयार करणार आहोत आणि तुमच्यासाठी स्पेशली एमएड किंवा बीएडचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी डिजिटल किंवा ई पोर्टफोलिओ आपण तयार करणार आहोत. तर पोर्टफोलिओ का तयार करायचा, म्हणजे बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो की पोर्टफोलिओ का तयार करायचा, फक्त शाळेमध्ये अभ्यासासाठी मार्कांसाठी आहे म्हणूनच पोर्टफोलिओ तयार करायचा, तर नाही. पोर्टफोलिओचं उद्दिष्ट फक्त मार्क मिळवणं असं नसून ही एक सेल्फ इव्हॅल्युएशन असते, इंटरनल असेसमेंट असते. म्हणजे आपण कुठे आहोत, आपण आपल्याला, म्हणजे जसं मी आरशात का बघते, आरशात बघितल्याने मी सुंदर दिसणार आहे का, तर मी आतूनच सुंदर असली पाहिजे किंवा मी सुंदर मेंटेन ठेवलं पाहिजे. पण आरशात बघितल्यानंतर मला कळतं की मी काय केलं पाहिजे. त्याचप्रमाणे पोर्टफोलिओ तयार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे मी अजून या स्किलवर काम केलं पाहिजे किंवा मी अजून हे सर्टिफिकेशन मिळवले पाहिजे किंवा मी माझ्या टीचिंग टूल्स मध्ये मी अजून भर घातली पाहिजे. तर हे जे आहेत तर पोर्टफोलिओचं महत्व सांगणारे टूल्स आहेत, जसं इंटरनल असेसमेंट, प्रोफेशनल ग्रोथ माझी काय आहे, सेल्फ रिफ्लेक्शन आपल्याला त्यामधून मिळतं. आणि कुठेही आपण इंटरव्ह्यूसाठी किंवा जॉबसाठी जर जाणार असेल तर आपल्याला पोर्टफोलिओ जो आहे तो घेऊन जाणं आवश्यक आहे. तर मग थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल की उद्याच्या इंटरव्ह्यूसाठी स्वतःच्या इव्हॅल्युएशनसाठी, म्हणजे मी कुठे आहे, म्हणजे मी जर स्वतःचं इव्हॅल्युएशन केलंच नाही, म्हणजे मोजमाप केलंच नाही, तर मला कळणारच नाही की मी कुठे आहे. जर मला पुढे जायचं असेल तर मी कुठे आहे हे मला कळणं आवश्यक आहे. आणि पोर्टफोलिओ आपल्याला म्हणता येईल की आपली प्रोफेशनल आयडेंटिटी आहे पोर्टफोलिओ, ज्याच्याद्वारे तुमची स्वतःची ओळख तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जातात तेव्हा तुमचं, जसं आपण शाळेमध्ये जाताना कॉलेजमध्ये जाताना आपला आय कार्ड वापरतो ज्याच्याद्वारे आपली आयडेंटिटी असते, तसं जॉबसाठी जात असताना पोर्टफोलिओ इज युअर आयडेंटिटी, तुमची प्रोफेशनल आयडेंटिटी, की ज्यामध्ये तुमचं पूर्ण विवरण, तुमचं स्पष्टीकरण, डिस्क्रिप्शन जे आहे ते एक्सप्लेन केलेलं असतं, दिलेलं असतं.
मग जेव्हा आपण एखादा पोर्टफोलिओ तयार करतो तेव्हा फिजिकल पोर्टफोलिओ काय आहे? फिजिकल पोर्टफोलिओ म्हणजे आपण स्वतः फाईल बनवतो, त्याची एक डॉक्युमेंट फाईल बनवतो की ज्याला फिजिकल पोर्टफोलिओ असं म्हटलं जातं. मग हा फिजिकल पोर्टफोलिओ जेव्हा आपण बनवणार आहोत तेव्हा काय काय केलं पाहिजे आपण, त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे? तर प्रत्येक फिजिकल पोर्टफोलिओला आधी कव्हर पेज असणार आहे. फिजिकल पोर्टफोलिओ म्हणजे तुमची हार्ड कॉपी की जी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाताना घेऊन जाणार आहात सोबत. तर यामध्ये जेव्हा आपण हार्ड कॉपी तयार करतो म्हणजे एक डॉक्युमेंट तयार करतो, एक फाईल तयार करतो, तेव्हा त्याचं पहिलं पेज जे आहे की ज्याला कव्हर पेज असं म्हटलं जातं. प्रत्येक पोर्टफोलिओला कव्हर पेज असायलाच हवं. मग हे कव्हर पेज जे असतं की ज्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचं शैक्षणिक वर्ष, तुमच्या कोर्सचं नाव, ही माहिती त्याच्यावरती असते. कदाचित तुम्ही तिथे तुमचा फोटो पण लावू शकतात कव्हर पेजला, म्हणजे हा तुमचा पोर्टफोलिओ आहे हे ओळखण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट आपण काय टाकणार आहोत त्यामध्ये, तर इंडेक्स. इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका, की कोणत्या पानावरती कोणती माहिती आहे. म्हणजे माझी पर्सनल प्रोफाईल पेज नंबर 2 वर आहे, किंवा मी आतापर्यंत जे लेसन घेतलेले आहे त्याचे जे प्लॅनिंग केलेले आहे ते 4 नंबरच्या पेजवर आहे. मी आयसीटीचे टूल्स कसे वापरलेले आहेत त्याचं कोणत्या पेजवर आहे. त्यानंतर रिफ्लेक्शन कोणत्या पेजवर आहे, किंवा माझे जे सर्टिफिकेशन्स आहेत ते कोणत्या पेजवर आहे. हे सगळं जे आहे ते आपण इंडेक्स पेजवर नमूद करणार आहोत. इंडेक्स की ज्याच्यामध्ये आपण अनुक्रमणिका देतो आणि कोणत्या पेजवर काय माहिती आहे हे आपण इंडेक्सवर टाकणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण फिजिकल पोर्टफोलिओ तयार करतो तेव्हा पहिलं पेज जे आहे ते आपलं कव्हर पेज असणार आहे. दुसरं पेज जे आहे ते इंडेक्स असणार आहे. त्यानंतर तिसरं जे पेज असणार आहे त्यामध्ये आपली पर्सनल प्रोफाईल असणार आहे. पर्सनल प्रोफाईल की ज्यामध्ये स्वतःचं नाव, जन्मतारीख, पत्ता, फोन नंबर, ईमेल आयडी, अशी सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण त्यामध्ये देणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण अकॅडमिक इन्फॉर्मेशन सुद्धा देणार आहोत. म्हणजे मग आपली 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन अशी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा आपण तिथे प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतर लेसन प्लॅन. लेसन प्लॅन म्हणजे तुम्ही जे काही लेसन घेतायत, वेगवेगळ्या ठिकाणी जे काही तुम्ही सेशन्स घेतलेले असतील तर ते कशा पद्धतीने तुम्ही प्लॅन केला, कुठला टॉपिक घेतला आणि तो कशा पद्धतीने, कोणते टूल्स तिथे वापरले तुम्ही, हे तुम्ही तिथे नमूद करू शकतात. त्याबरोबर तुम्ही लेसन घेत असतानाचे जर काही छोटे व्हिडिओ असतील किंवा काही फोटो असतील, क्लिप घेतलेले असतील, किंवा विद्यार्थ्यांचे काही फीडबॅक असेल तर तेही तुम्ही यामध्ये जोडू शकतात. त्यानंतर आयसीटी वर्क. आयसीटी वर्क म्हणजे काय, तर आयसीटी द्वारे प्रोव्हाइड केलेले जे टूल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठे कुठे काम केलेले आहे आयसीटी द्वारे दिलेल्या लॅबमध्ये किंवा प्रॅक्टिकलमध्ये, तर हे तुम्ही इथे नमूद करू शकतात. त्यानंतर रिफ्लेक्शन की ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आलेल्या अडचणी सेशन घेताना किंवा सेशन प्लॅन करताना जर काही अडचण आली असेल किंवा तुमच्या काही लक्षात आल्या असेल गोष्टी, विद्यार्थ्यांचे फीडबॅक आणि तुम्ही त्याच्यावरती केलेलं ओव्हरकम जे आहे ते रिफ्लेक्शन मध्ये टाकणार आहात. आणि शेवटचं सेक्शन जे आहे त्यामध्ये असणारे सर्टिफिकेट्स की जे आपण आतापर्यंत जे सर्टिफिकेट्स मिळवलेले आहेत ते सर्व सर्टिफिकेट्स तुम्ही यामध्ये नीट पद्धतीने लावणार आहात. तर फिजिकल पोर्टफोलिओ हा हार्ड कॉपी असते, म्हणजे फिजिकल डॉक्युमेंट असतात जे आपण सोबत कॅरी करतो, सोबत घेऊन जातो जेव्हा इंटरव्ह्यूला जायचं असतं त्यावेळी, किंवा बरेचदा जेव्हा अर्ज मागवले जातात त्यावेळी सुद्धा फिजिकल पोर्टफोलिओ तुम्हाला पोस्टाने पाठवावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित पोर्टफोलिओ तुमचा तयार असायला हवा, जे तुम्ही झेरॉक्स काढून पाठवू शकतात. आणि जेव्हा इंटरव्ह्यूला जाणार आहात तेव्हा तुम्ही ओरिजिनल फाईल जी आहे ती तुमच्या सोबत तुम्ही घेऊन जाणार आहात. पुढे आहे जसं फिजिकल पोर्टफोलिओ तुम्हाला कळलं असेल की ज्यामध्ये हार्ड कॉपी आपण घेऊन जातो, एक डॉक्युमेंट फाईल आपण घेऊन जातो, आणि दुसरा जो आहे तो आहे डिजिटल पोर्टफोलिओ. डिजिटल पोर्टफोलिओ की ज्याला ई पोर्टफोलिओ असं म्हटलं जातं. यामध्ये आपण वेगवेगळे ऑनलाईन टूल जे असतात त्याच्या माध्यमातून आपला डिजिटल पोर्टफोलिओ तयार करतो, ज्यामध्ये गुगल साईटद्वारे आपण स्वतःची वेबसाईट तयार करू शकतो, किंवा वर्डप्रेस आहे, कॅनवा आहे, किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, त्याच्यातून आपण पीडीएफ फाईल तयार करू शकतो. तर डिजिटल पोर्टफोलिओ की ज्याला ई पोर्टफोलिओ असंही म्हटलं जातं. आजच्या डिजिटल युगामध्ये ई पोर्टफोलिओ खूप महत्वाचा आहे. का बरं महत्वाचा आहे, तर हा आपण आपल्या ऑनलाईन कुठेही कॅरी करू शकतो. म्हणजे कुठेही असताना आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या मेल आयडी वरती तो असतो, आणि आपण कुठेही गेलो तर सोबत फाईल नसते, बरेचदा आपली फिजिकल पोर्टफोलिओ आपल्या सोबत नसतो, पण डिजिटल पोर्टफोलिओ आपल्या मोबाईलमध्ये असल्यामुळे किंवा आपल्या मेलवर असल्यामुळे आपण कुणालाही लगेचच दाखवू शकतो, कुणालाही लगेच फॉरवर्ड करू शकतो. आणि डिजिटल पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी अनेक टूल्स आपण वापरू शकतो, ज्यामध्ये गुगल साईट आहे की जी 1 पेज 2 पेज साईट आपण बनवू शकतो आणि फ्री मध्ये बनवता येते, किंवा वर्डप्रेस आहे, कॅनवा आहे, पीपीटी प्रेझेंटेशन आहे, यांचा वापर करून आपण बनवून घेऊ शकतो. स्वतः बनवू शकतो हे जर टूल आपल्याला येत असतील तर, किंवा आपण हे प्रोफेशनली बनवून पण घेऊ शकतो.
डिजिटल पोर्टफोलिओचा फायदा अजून एक आहे की पेपरलेस आहे, म्हणजे एन्व्हायरमेंट सेव्ह होतो, इको फ्रेंडली आहे आणि इझी टू शेअर आहे, म्हणजे आपण कोणाशीही पटकन शेअर करू शकतो. हा एक बेनिफिट आपल्याला ई पोर्टफोलिओमुळे मिळतो. तर ज्यावेळी आपण पोर्टफोलिओ तयार करणार आहोत तर त्यामध्ये रिफ्लेक्शन हा एक पॉइंट बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज असतो की रिफ्लेक्शन मध्ये मी काय लिहावं. तर ज्यावेळी आपण रिफ्लेक्शन हा पॉइंट लिहितो त्यावेळी तुम्ही एखादं सेशन जेव्हा प्लॅन करतात किंवा तुम्ही एखादं सेशन जेव्हा घेतात किंवा एखादा परिपाठला तुम्ही जेव्हा जातात तेव्हा तुम्ही काय शिकवलं तिथे आणि हे शिकवत असताना हा क्लास घेत असताना तुम्ही काय शिकला, त्याच्यातून तुम्ही स्वतः काय शिकला, विद्यार्थी काय शिकले आणि ते शिकवत असताना तुम्हाला काय चॅलेंजेस किंवा काय अडचणी किंवा काही प्रॉब्लेम आले असतील तर ते तुम्ही इथे रिफ्लेक्शन मध्ये लिहिणार आहात. किंवा साधारणतः जसं एखादं सेशन घेत असताना तुम्ही एक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले आणि मग तुमच्या लक्षात आलं की अरे मी एक विद्यार्थ्याला प्रश्न विचारले आणि त्याच्यात माझा खूप वेळ गेला, म्हणजे मला टाइम मॅनेजमेंट जमलं नाही त्या सेशन मध्ये, तर हे तुम्ही हा चॅलेंज तुम्हाला त्या सेशन मध्ये आला, त्या परिपाठमध्ये आला, तर पुढच्या वेळी तुम्ही काय करणार आहात तर एक विद्यार्थ्याला न विचारता तुम्ही ग्रुप डिस्कशन घेऊ शकतात. तर असं तुम्ही त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट प्लॅन जो आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. तर रिफ्लेक्शन रायटिंग जेव्हा तुम्ही करणार आहात त्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहात की एखादं लेसन घेत असताना विद्यार्थी काय शिकले, मी काय शिकलो, त्यानंतर मी ते सेशन घेत असताना मला कोणते चॅलेंजेस फेस करावे लागले किंवा कोणत्या अडचणी आल्या, जसं टाइम मॅनेजमेंट असू शकते किंवा टूल्स मध्येच काही प्रॉब्लेम आले किंवा टूल्स तुम्ही एक्सप्लेन करू शकले नाही तर हे असू शकतं, किंवा तुम्ही त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट काय करणार आहात, ते जे काही अडचण आली पुढे तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा काय करणार आहात. तर खरा शिक्षक जेव्हा आपण म्हणजे ट्रेनिंग जे आहे ते आपण लाईफ टाईम असावं आणि खरा शिक्षक जेव्हा आपण बनत असतो त्यावेळी आपल्याला नेहमी प्रत्येक लेसन मधून आपण काहीतरी शिकतो आणि पुढच्या लेसन मध्ये किंवा पुढचा पाठ घेत असताना आपण ती इम्प्रुव्हमेंट जी आहे ती स्वतःमध्ये करत असतो. तर रिफ्लेक्शन म्हणजे फक्त समरी नाही, तर तुम्ही प्रत्येक परिपाठ झाल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारा की मी त्याच्यातून काय शिकलो, ते करत असताना किंवा तो परिपाठ घेत असताना, ते लेसन घेत असताना मला काय अडचण आली आणि मी त्यामध्ये काय सुधारणा करणार आहे. तर ह्या अर्थाने आपण याच्यातून ट्रेनिंग थोडक्यात आपण यामध्ये नमूद करू शकतो. जसं उदाहरण इथे एक दिलेलं आहे की तुम्ही एखादा लेसन प्लॅन केलेला आहे, फोटोसिंथेसिस या टॉपिक वरती तुम्हाला सेशन घ्यायचं आहे आणि मग हे सेशन घेण्यासाठी तुम्ही लेसन प्लॅन केला, कुठल्या तरी पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तो लेसन घेणार आहात आणि मग त्यासाठी कोणते फोटो तुम्ही वापरणार आहात, तर हे तुमचे इव्हिडन्स असणार आहे त्याच्यासाठी. आणि रिफ्लेक्शन म्हणजे स्टुडंटनी किती इन्व्हॉल्वमेंट दाखवली, स्टुडंट किती वेळ त्यामध्ये अगदी व्यवस्थित ऐकत होते किंवा स्टुडंटनी काय फीडबॅक दिले. तर जेव्हा आपण एखादा रिफ्लेक्शन रायटिंग करत असतो तेव्हा लेसन प्लॅन, त्याचबरोबर तुम्ही क्लासरूम मध्ये जर काही ऑडिओ व्हिडिओ वापरले असतील तर ते, किंवा क्लासरूमचा फोटो, विद्यार्थी किती इन्व्हॉल्व होते आणि प्लस त्याचं रिफ्लेक्शन, हे असतं तुमचं परफेक्ट इव्हिडन्स. म्हणजे जेव्हा आपण पोर्टफोलिओ तयार करणार आहोत त्यावेळी त्याच्यामध्ये इव्हिडन्स असणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे नुसतंच तोंडी मी 100 ठिकाणी जाऊन सेशन घेतले पण त्या 100 ठिकाणमधले तुमचे काही हायलाइटेड फोटो जरी असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये जोडू शकतात. रिफ्लेक्शन मध्ये स्टुडंट रिस्पॉन्स आणि सेल्फ इम्प्रुव्हमेंट लिहिणं महत्वाचं आहे. म्हणजे स्टुडंटनी काय फीडबॅक दिला, म्हणजे एखादं सेशन झालं त्यानंतर स्टुडंटला ते कळलं, आवडलं, खूप इन्व्हॉल्वमेंट होती किंवा ह्या पद्धतीचं आम्हाला कोणी सांगितलंच नव्हतं, असे काही फीडबॅक जे आहे ते खूप महत्वाचे असतात. आणि हे स्टुडंटच्या इन्व्हॉल्वमेंट वरनं, स्टुडंटच्या एक्सप्रेशन वरनं, स्टुडंटच्या डोळ्यातून आपल्याला कळत असतं आणि काही विद्यार्थी बोलून पण आपल्याला सांगत असतात. आणि मग ते सेशन घेत असताना काही गोष्टी ज्या त्रुटी असू शकतात त्या आपल्यालाच कळतात, जी इम्प्रुव्हमेंट आपण पुढे करू शकतो. तर हे रिफ्लेक्शन मध्ये आपण पूर्णतः लिहिणार आहोत की नेमकं कशा पद्धतीने एखादं परिपाठ आपण हँडल केलेलं आहे. तर जेव्हा आपण एखादा पोर्टफोलिओ तयार करतो आणि तो जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी सबमिट करतो तर त्यासाठी सबमिशनसाठी आपल्याला काही गाईडलाईन आहेत की जसं फिजिकल फाईल सबमिशन आपण करत असतो
किंवा डिजिटल फाईल सुद्धा आपण सबमिट करू शकतो. एखादी PDF फाईल किंवा आपली जी काही वेबसाईट असेल त्याची लिंक आपण त्यांना देऊ शकतो. जे पण सबमिशन असेल ते कसं असायला हवं, नीट नेटकं असायला हवं आणि व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं असायला हवं. तर पोर्टफोलिओ हा आपला पूर्ण असायला हवा, परिपूर्ण असायला हवा. म्हणजे जसं मी म्हटलंय की सर्टिफिकेट जोडायला हवे. मी कुठेतरी नमूद केले की मी हे अचीव केले, ते अचीव केले, पण त्याचे सर्टिफिकेट नाहीये, किंवा मी या शाळेमध्ये 2 वर्षे शिकवलंय पण त्याचा एक्सपिरियन्स लेटर नाहीये, तर अशा वेळी असा पोर्टफोलिओ परिपूर्ण नसेल. तर पोर्टफोलिओ तयार करताना तो व्यवस्थित असावा आणि परिपूर्ण असायला हवा, तो सिस्टमॅटिक असायला हवा. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी सबमिट करतो तेव्हा फिजिकल फाईल त्याचबरोबर डिजिटल PDF सुद्धा आपण सबमिट करायचे आहेत, दोन्ही सबमिशन करायचे आहेत. बरेचदा आपल्याला जेव्हा पोर्टफोलिओ सबमिट करायला सांगितलं जातं की जसं आता 15 जानेवारी पर्यंत पोर्टफोलिओ सबमिट करा अशी जर डेट असेल, तर काही विद्यार्थी काय करतात, अगदी शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला सबमिट करायला जातात आणि मग त्यावेळी सर्व्हरला एरर असते किंवा सर्व्हर बिझी असतो आणि मग आमचं ऑनलाईन सबमिशन झालंच नाही आणि मग ते सर्व्हरवर किंवा ऑनलाईन सेशनला ऑनलाईन गोष्टींना ब्लेम करतात. तर तसं न करता वेळेतच आपण, म्हणजे जर एखादी गोष्ट 8 दिवसानंतर सबमिट करायची तर त्याच्या 4 दिवस आधी 6 दिवस आधी तुम्ही सबमिट करा. लेट सबमिशन टाळा. टीचर म्हणून डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. आपण स्वतःला जर शिस्त लावली तरच आपण विद्यार्थ्यांना शिस्त लावू शकतो आणि त्यामुळे जेव्हा आपण सबमिशन करायचं आहे तर अगदी लास्ट मोमेंट पर्यंत थांबायचं नाहीये. वेळेच्या आधीच आपण ते सबमिशन केलेलं योग्य असेल. तर स्टुडंट पोर्टफोलिओ जेव्हा आपण तयार करणार आहोत तर जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे, एक टेम्पलेट मी तुम्हाला जी देणार आहे त्याच्यामध्ये मी सांगते की कंटेंट काय असणार आहे स्टुडंट पोर्टफोलिओचे. तर पहिलं कव्हर पेज असणार आहे. कव्हर पेज मध्ये काय असेल तर तुमचं नाव, स्वतःचं, तुमच्या कॉलेजचं नाव, तुमचं वर्ष आणि तुम्ही कोणता कोर्स घेतलेला आहे त्याची माहिती तुम्ही यामध्ये लिहिणार आहात. त्यानंतर तुमचं इंडेक्स पेज असणार आहे, म्हणजे अनुक्रमणिका असणार आहे. त्यानंतर सेक्शन 1 की ज्यामध्ये तुमची पर्सनल प्रोफाईल असेल, सेक्शन 2 की ज्याच्यामध्ये तुमचं अकॅडमिक वर्क असेल, म्हणजे तुम्ही शैक्षणिकरित्या कोणते कोणते कॉलेजमध्ये काय काय कोर्सेस केलेत, काय काय शिकलेत, कोणते डिग्री प्रोग्राम तुम्ही केलेले आहेत वगैरे. आणि सेक्शन 3 जो आहे की जो रिफ्लेक्शन असणार आहे, की ज्यामध्ये तुम्ही जे घेतलेले लेसन्स असतील आणि त्यामध्ये तुम्ही कोणते टूल वापरलेले आहेत आणि तुम्ही त्यातून काय शिकला आहात आणि विद्यार्थ्यांचे फीडबॅक. तर जेव्हा पण तुम्ही सबमिट करता तुमचा पोर्टफोलिओ तर त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने केलं जातं, तर तुम्ही केलेलं जे पोर्टफोलिओ आहे त्याला मार्क कसे मिळतात, तर त्याच्यातले कंटेंट कम्प्लीट आहे का, म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ कम्प्लीट आहे का, जे जे तुम्ही त्यामध्ये पॉइंट दिलेले आहेत त्याला अनुसरून तुम्ही पुढे त्याचे जे क्रॉस चेकिंग जे केलं जातं त्याप्रमाणे तुमचं कम्प्लीटनेस चेक केलं जातं. त्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे किंवा कोणत्या कोणत्या ऑर्गनायझेशनला तुम्ही कनेक्टेड आहात हे चेक केलं जातं. त्यानंतर रिफ्लेक्शन, तुमचं रिफ्लेक्शनची जी क्वालिटी आहे ती कशी आहे, म्हणजे ते जेन्युइन आहे का, नुसतंच डॉक्युमेंट लिहायचं नाहीये, म्हणजे नुसतंच कॉपी पेस्ट करायचं नाही की मला रिफ्लेक्शन द्या आणि मग तिथून लिहून काढलं, पण स्वतःचे एक्सपिरियन्स त्यामध्ये खूप महत्वाचे असतात. तर पोर्टफोलिओ नीट असायला हवा, तुमचा नीट नेटका असायला हवा आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी वापरलेली आहे का. तर या सर्व मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला मार्क मिळत असतात. तर कम्प्लीटनेस, तुम्ही केलेलं ऑर्गनायझेशन, रिफ्लेक्शन आणि क्रिएटिव्हिटी. तर जेव्हा पोर्टफोलिओ तुम्ही सबमिट करणार आहात तर आपल्याला आउट ऑफ मार्क जर मिळवायचे असेल म्हणजे अकॅडमिकली, तर या पॉइंटला अनुसरून आपण केला पाहिजे. तर तुम्ही स्वतः आता एक एक्झाम्पल घेऊन करायचं आहे, म्हणजे तुम्ही ते घरी करू शकतात आता, की एक कव्हर पेज डिझाईन करा. त्यानंतर एक रिफ्लेक्शन लिहा, तुम्ही घेतलेलं या आठवड्यातलं किंवा या महिन्यातलं एखादं सेशन असतील, लेसन असतील त्याचं रिफ्लेक्शन लिहा आणि पोर्टफोलिओमध्ये कोणते कोणते सेक्शन्स येतात हे सर्व तुम्ही नमूद करायचं आहे. तर आपण आता काय काय शिकलो, तर पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर पोर्टफोलिओ ही तुमची लर्निंग जर्नी आहे. तुम्ही काय काय शिकलेले आहात ती जर्नी, तो प्रवास तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये लिहायचा आहे. पोर्टफोलिओ काय दाखवतो, हु यू आर इन अ फ्युचर ऍज अ फ्युचर टीचर, म्हणजे भविष्यातील शिक्षक म्हणून तुम्ही कसे आहात हे तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो दाखवत असतो. आणि त्यामुळे पोर्टफोलिओ आपण आजपासूनच तयार करायला घ्यायला हवा. तर एक विद्यार्थ्याचा पोर्टफोलिओ मी तुम्हाला इथे दाखवत आहे. निमेश बागवे म्हणून विद्यार्थी आहे की ज्याने स्वतःची वेबसाईट तयार केलेली आहे पोर्टफोलिओमध्ये. आणि इथे वरती बघा काही पॉइंट दिलेले, जसं वर्कवर जाऊन क्लिक केलं की त्याचं वर्क एक्सपिरियन्स, वर्क विषयी म्हणजे त्याने काय काय काम केलेले ते दिसतंय. एक्सपिरियन्स वर जाऊन क्लिक केलं तर त्याचा एक्सपिरियन्स दिसतोय. स्किलवर जाऊन क्लिक केलं की त्याचे स्किल दिसत आहेत. तर तसं तुमचे इथे सेक्शन्स येणार आहे की जसं इथे पर्सनल प्रोफाईल असेल, इथे रिफ्लेक्शन असेल,
ह्या गोष्टी तुमच्या म्हणजे हा प्रोग्रॅमर आहे हा विद्यार्थी म्हणून त्याने या प्रकारचं केलेलं आहात. पण तुम्ही बीएड एमएड चे स्टुडंट आहात तर तुमचे मी आता जे कंटेंट सांगितले ते कंटेंट जे आहे ते तुमच्या प्रोफाईलमध्ये पोर्टफोलिओमध्ये येणार आहे. मी हे जे इथे पॉइंट सांगितले सेक्शन 1, 2 आणि 3 ते तुमचे त्यामध्ये येणार आहे. तर पोर्टफोलिओचे कंटेंट काय काय असतील तर पहिलं असेल कव्हर पेज की जे पूर्णतः प्रोफेशनली बनवायला हवं, सिस्टमॅटिक असायला हवं, नीटनेटकं असायला हवं. त्यानंतर पर्सनल प्रोफाईल की ज्यामध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर ही पर्सनल इन्फॉर्मेशन असेल. त्यानंतर टीचिंग फिलॉसॉफी, लेसन प्लॅन विथ रिफ्लेक्शन म्हणजे तुम्ही जेव्हा काही वेगवेगळे परिपाठ घेतलेले आहेत त्याचे प्लॅनिंग कशा पद्धतीने केलं, त्याचं रिफ्लेक्शन कसं आहे. त्यानंतर आयसीटी ऍक्टिव्हिटी म्हणजे आयसीटी ऍक्टिव्हिटी घेत असताना तुम्ही कोणते व्हिडिओ वापरले असतील किंवा काही चित्र वापरलेले असतील, काही फोटो वापरलेले असतील आणि त्याचं रिफ्लेक्शन कशा पद्धतीचं होतं. त्यानंतर तुम्ही काही को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल तर त्याचं पार्टिसिपेशनचं तुम्ही पोर्टफोलिओमध्ये नमूद करू शकता. त्यानंतर रिफ्लेक्शन रायटिंग की ज्यामध्ये तुम्ही काय शिकला, हे शिकत असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागलं आणि तुम्ही स्वतःमध्ये कशी सुधारणा केली. त्यानंतर सर्टिफिकेट सेक्शन असेल की ज्यामध्ये तुम्ही आतापर्यंत मिळवलेले सर्व सर्टिफिकेशन असतील आणि शेवटचा पार्ट असेल कन्क्ल्युजन की जे 2 ते 3 लाईन मध्ये तुम्ही स्वतःची समरी जी आहे ती तिथे नमूद करून स्वतःची सही करणार आहात. तर या पद्धतीने तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो बनणार आहे.